शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेती माहिती 2.0 या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही पाहतात शेती माहिती 2.0 यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, बरेचसे यूट्यूबर आपण व्हिडिओ पाहिले असेल की या तारखेपासून खंड, तर कोणत्या तारखेला खंड राहील आणि कोणत्या तारखेला काही जिल्ह्यात जोरदार पावसाचं आगमन होणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी छोटीशी विनंती, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जो आपला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला 23 जुलैपासून ते 31 ऑगस्टपर्यंत वातावरण कसं राहील आणि त्यानंतर पाऊस कसा राहील याची देखील डिटेल अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यापूर्वीच आपण 23 जुलैची कंडिशन पाहूया. तर 23 जुलैला आपल्याला गोंदिया, नागपूर, अमरावती आणि अकोलामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. यानंतर मराठवाड्यातील काही भागात फक्त ढगाळ वातावरण हे पाहायला मिळणार आहे. इकडे अहमदनगर, नाशिक, मालेगाव, पुण्याचा काही भाग या ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील. यानंतर 24 जुलैचा अंदाज पाहिला तर 24 जुलैला काही ठिकाणी पाऊस वाढत आहे. हा पाऊस खास करून आपल्याला नागपूरचा काही भाग या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये तुरळक प्रमाणात. यानंतर 25 जुलैची अपडेट पाहिली तर 25 जुलैला आपल्याला दुपारनंतर पावसाचा जोर हा खास करून इकडे अकोल्याचा काही भाग, बीडचा काही भाग या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सोलापूर, नाशिकचा काही भाग या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यानंतर आणि 26 आणि 27 जुलैचा अंदाज पाहिला तर 26 आणि 27 जुलैला खास करून आपल्याला चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस राहील. यानंतर गोंदियामध्ये, नागपूरमध्ये हलका मध्यम पावसाची शक्यता राहील. यानंतर 27 आणि 28 आपल्याला 27 किंवा 28 जुलैला मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ते भाग आहेत जळगावचा काही भाग, मालेगावचा काही भाग या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर 29 आणि 30 जुलैला पाऊस पुन्हा वाढणार आहे. हा पाऊस खास करून गोंदियामध्ये आणि नागपूरमध्ये, अकोल्यामध्ये सक्रिय होत आला आहे. आणि पावसात खंड पाहिला तर आपल्याला 8-9 ऑगस्टपासूनच खंड हा स्टार्ट होत आहे. त्यानंतरच खंडाची जी माहिती आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच देणार आहोत. त्यापूर्वीच इथेच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.